नववर्षाच्या स्वागतापूर्वी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक येतात आणि कोकणच्या जी खाद्य संस्कृती आहे, या ठिकाणी असणारे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, हे खाद्यपदार्थ खात असतात। मी अशाच एका हॉटेलमधल्या किचनमध्ये आलोय आणि पाहू शकता कशा पद्धतीनं पर्यटकांच्या खाद्याची तयारी झालेली आहे। माशांवरती ताव मारण्याचा असतो आणि यासाठीच पर्यटक कोकणामध्ये येत असतात। खवयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीनं मासे हे बनवले जातात। आपण पाहू शकतोय इथं आपण बांगडा पाहत आहोत, पापलेट पाहत आहोत आणि आगळ्या पद्धतीनं कोकणची मच्छी ही शिजवली जाते। वेगवेगळ्या पद्धतीनं तिचा स्वाद हा ती शिजवताना आणला जातो आणि खवयांच्या सगळ्या गरजा अशा पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी आता हॉटेलमधले किचन्स आहेत ही सज्ज झालेली आहेत। दरवर्षीपेक्षा यावर्षी किती पर्यटक आलेले आहेत कोकणामध्ये त्या पद्धतीनं त्यांचा अंदाज घेऊन अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी अशा पद्धतीनं सोय केलेली गेली जाते। आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत। ह्या वर्षी काय रिपोर्ट आहे एकूण पर्यटकांचा आणि काय पद्धतीची मागणी त्यांनी केली आणि तुम्ही बनवले आणि कशा ऑर्डर्स आहेत? या वर्षी 31st साठी खूप पर्यटक आलेले आहे। त्यांची मागणी आहे मच्छी, बांगडा, फ्रान्स, पॉपलेट, पण दर खूप गगनाला भिडलेला असल्यामुळे थोडी मागणी कमी आहे माशांची। दर खूप आहे माशांची। मुरुड बीचवर खूप गर्दी बी आहे आता। काय आज सकाळपासून काय मागणी आहे हॉटेलमध्ये? कुठल्या पदार्थांना जास्त, कुठल्या माशांना जास्त मागणी आहे? कशा पद्धतीने नियोजन केले रात्रीचं तुम्ही? आज सकाळपासून पॉपलेट, फ्रॉन्स याला खूप मागणी आहे, पण दर जास्ती असल्यामुळे पर्यटक म्हणजे नाराज आहे। तरी पण कुठल्या माशाला जास्त पसंती आहे? कुठल्या माशांवर पर्यटक ताव मारतायत? पॉपलेट आणि फ्रॉन्स याच्यावर ताव मारत आहे कस्टमर। किती जवळजवळ 1 लाख रुपयाची मच्छी आणून स्टॉक केलेली आता। पॉपलेट, फ्रॉन्स असो, बांगडा असो, पण रेट जास्ती असल्यामुळं दर माशांचा खूप उंचवल्यामुळं पर्यटक खूप नाराज बी आहे। त्याच्यासाठी मच्छींची काही जास्ती पसंती करा ना आता असं झालंय माशांची। आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने मासे आहेत हे आता शिजवले जाणार आहेत थोड्या वेळानंतर। मासे तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवता, काय बनवता तुम्ही? कुठली खासियत आहे तुमची? काय काय बनवायचं आहे आता? आणि आता सुरमई फ्राय कस्टमरची ऑर्डर आहे। सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय, पॉपलेट तवा फ्राय, मालवणी किंवा आपलं कोकणी पद्धतीचं हे सर्व डिशेस आपण बनवून देतोय। काय सकाळपासून काय काय बनवलं, रात्री काय काय बनवायचं आहे? आता रात्री चिकन वगैरे आहे, फिश आहे, बोंबील फ्राय, बोंबील मसाला, झिंगा, प्रॉन्स करी, प्रॉन्स मसाला। काय गडबड होते का अचानक ऑर्डर आल्यामुळे? अचानक लोक बसतात त्यावेळेला काय गडबड होते तुझी किचन मध्ये? नाही, काही गडबड होत नाही। तिथे माझ्याबरोबर 4 माणसं आहेत हाताखाली, ते सर्व हे म्हणजे व्यवस्थित देतो आम्ही। माशांचे दर आहेत हे मात्र कडालेले आहेत, मासे महाग झालेत। तुम्ही मासे खरेदीला गेला होता, मासे किती महाग झाले? मासे खूप महाग झालेले आहेत सध्या। मासे खूप महाग झालेले आहेत सध्या। जवळपास 300 रुपये बांगडा आहे आणि 300 रुपयाचा 500 रुपयाचा पॉपलेट आलेला सध्या आणि सुरमई 1000 रुपये किलोनी चाललाय भाव आता सध्या। पॉपलेट असतो 150 रुपये, 100 रुपयाला 7 बांगडे मिळतात आणि सुरमई 700 ते 800 रुपये किलोनी असते तेव्हा। आपण एवढ्या महाग रेट मध्ये मासे खरेदी केलेत, वाटते तुम्हाला ह्याचा सेल होईल? पर्यटक कशा पद्धतीने प्रसिद्धी देतात खाद्यपदार्थांना? पर्यटक तर खूप सध्या रश आहे, पण आता पर्यटक पसंती तर देतात येते, त्यांना मासे इथे खायलाच येतात ते, कारण कोकणामध्ये ते पर्यटक तर खुश राहणारच आहेत। त्यांना आम्ही खुश ठेवायचा प्रयत्न पण करणार आहे, तेवढे आम्ही मासे इथे आणून पण ठेवलेले आहेत। दापोलीमध्ये हर्णे बंदरात मासे आहेत हे महाग झालेले आहेत, माशांचे रेट वाढलेले आहेत आणि तरी देखील महाग असणारे मासे हॉटेल व्यावसायिक खरेदी करतायत, कारण पर्यटकांना मासे खाऊ घालायचे आहेत। ऑर्डर्स पर्यटकांच्या माश्या संदर्भात अधिक आहेत, यामुळं माशाचा अधिक रेटचा भावानं देखील म्हणजे मच्छीच्या थाळी आहेत, मत्स्याचे रेट अधिक प्रमाणामध्ये डिशला लावल्यानंतर देखील पर्यटक असे महागडे मासे खरेदी करून माशांवरती ताव मारतायत। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।